सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात घडलेली घटना. शुक्रवारी संध्याकाळी साधना धोंडीराम भोसले नावाच्या एक 17 वर्षीय हुशार मुलीच्या मृत्यूचा ताजाच झालेला प्रकार समोर आला. साधना विज्ञान शाखेची 12वीची विद्यार्थिनी, अत्यंत अभ्यासू आणि नीटसारख्या परीक्षेसाठी तयारी करणारी होती. तिने 10वीमध्ये 92-95% गुण प्राप्त केले होते. पण सराव नीट चाचणीत कमी गुण आल्यानं तिच्या पित्यानं वाईट राग, संतापानं तिला मारहाण केली. अखेरकार आत्महत्या नव्हे तर वडिलांनी जात्याच्या खुंट्यानं बेदम मारहाण केली. साधना बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडली. शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक आणि इतर कुटुंब सदस्य जागे नसताना पुढच्या दिवशी सकाळी कळलं की ती गंभीर अवस्थेत आहे. उन्हाळ्यातल्या योगदिनी कार्यक्रमाला स्कूलमध्ये हजेरी लावून परत लहान मुलीच्या अवस्थेची कोणालाही कल्पना नव्हती. रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोस्टमार्टममध्ये तिच्या अंगावर अनेक गंभीर जखमा आढळल्या. साधनाच्या आईनं पोलिसात फिर्याद दिली आणि धोंडीराम भोसले यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी मृत्यूची नोंद हत्या प्रकरण म्हणून केली. ही घटना दाखवते की अभ्यासातील अपयश कितपत घातक ठरू शकते आणि पालकांनी संवादाची आणि समजुतीची गरज किती महत्त्वाची आहे. साधना, ज्याला भविष्यात डॉक्टर होण्याची स्वप्न होती, ती आपल्या अपेक्षांमध्येच गमावली गेली. या धक्कादायक घटनेनं संपूर्ण आटपाडी आणि सांगली परिसरात खळबळ उडाली आहे. पालकांनी आणि समाजानं आपले दृष्टिकोन बदलणं अत्यावश्यक आहे. अशी दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी आवाहन करणं गरजेचं आहे.